DRG Kids. कहाणी चेटकीण सून. विलासपूर नावाच्या गावात सुशीला नावाची एक विधवा बाई राहत होती. तिला अमन आणि नमन नावाची 2 मुलं होती. नमन आणि अमनची लग्न झाली होती आणि सुशीलाचे दिवस आरामात जात होते. तिची मोठी सून आशा खूप शिकलेली आणि श्रीमंत घराण्याची होती, म्हणून ती घराच्या कामामध्ये फारसं लक्ष नाही द्यायची आणि नेहमी लहान सून सीमालाच काम सांगत राहायची. अगं सीमा, आज माझं डोकं ना खूप दुखतंय ग. जरा 1 कप चहा बनवून आणशील? ताई, मी आधी आईंना जेवण देऊन येते आणि मग तुमच्यासाठी चहा बनवते. जर त्या म्हातारीला थोडं उशिरा जेवायला मिळालं तर ती मरून नाही जाणार. जा, तिच्या जेवणाची काळजी सोड आणि माझ्यासाठी चहा बनवून आण. ठीक आहे ताई. मोठ्या सूनबाई आशाचं हे बोलणं सुशीला देखील ऐकते आणि तिला खूप दुःख होतं. मोठी सून तर काही कामाची नाहीये, नेहमी फक्त ऑर्डर करत असते. पण लहान सुनेची जितकी पण स्तुती करा कमीच आहे. माझा म्हातारपण तर लहान सुनेच्या आधारानेच निभेल. सुशीला असं म्हणतच असते की तितक्यात तिथे तिचा मोठा मुलगा नमन येतो. अगं आई, इथे एकटी बसून तू काय बडबडतेस? काय रे, तू सुनेला समजावू नाही शकत का? घरातली सगळी कामं तर धाकटी सूनच करते. ती तर फक्त बसून ऑर्डर सोडत असते. अगं आई, आशा मोठ्या घराण्यातली मुलगी आहे. तिला ऑर्डर सोडण्याची सवय आहे. मग आता ह्यात मी काय करू शकतो? ठीक आहे बाळा, मी समजेन की माझी एकच सून आहे आणि ती आहे सीमा. ती बिचारी किती सेवा करते माझी. सुशीलाचा लहान मुलगा अमन पण त्याच्या बायको सीमा सारखाच अगदी सरळ आणि दयाळू होता. तो सुद्धा त्याच्या आईची प्रत्येक गोष्ट ऐकायचा आणि कायम तिची सेवा आणि काळजी करायला तयार राहायचा. तो सीमाला सुद्धा नेहमी एकच गोष्ट समजवायचा. ऐक सीमा, आईच्या सेवा आणि काळजीमध्ये कधी काहीही कमी नाही पडलं पाहिजे. माझ्यासाठी आईपेक्षा जास्त काहीच नाहीये. मी तर दिवस रात्र त्यांची सेवाच करत असते. ताई पण या घराची सून आहे, पण त्यांना ना या घराची काळजी आहे नाही आईंची. तिची गोष्ट सोड सीमा, तिला जे करायचंय ते करू दे. अशा प्रकारे दिवस पुढे जातात आणि मग एक दिवशी सीमा घरात एकटीच असते. ती आरशासमोर उभी राहून त्यात स्वतःला बघत असते आणि तेव्हाच अमन तिथे येतो आणि सीमा, तू चेटकीण आहेस? नाही हो, मी चेटकीण का असेन? मी तुम्हाला एखाद्या चेटकिणीसारखी वाटतेय का? चुप बस. चेटकीण कुठली? मी आरशात बघून घेतलं होतं की तूच चेटकीण आहेस. आता कारण सांगण्याने आणि खोटं बोलण्याने काही नाही होणार आहे. अमनचं असं म्हणताच सीमा रडायला लागते आणि त्याला खरं सांगण्यास भाग पडते. हो, मी खरंच एक चेटकीण आहे, पण मी एक चांगली चेटकीण आहे आणि तुमची बायको आहे. मी कोणालाही त्रास देत नाही आणि म्हणून तुला घरात राहून देऊ हेच म्हणायचं आहे ना? पण असं शक्य नाहीये. चल निघून जा माझ्या घरातून. माझ्यावर दया करा हो, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार. असं म्हणून सीमा जोरजोरात रडायला लागते आणि मला घरातून नका काढू हो. मला तुमच्या घरातली मोलकरीण बनवून ठेवा. निदान मला तुमच्या आईची सेवा करायला तरी या घरात राहण्याची परवानगी द्या. जेव्हा सीमा अशा प्रकारे रडायला आणि भीक मागायला लागते तेव्हा अमनचं मन वितळून जातं आणि तो विचार करायला लागतो की अरे, ही बेचारी चेटकीण आहे तर काय झालं? शेवटी माझी बायकोच आहे ना. आणि एक बायको स्वतःच्या नवऱ्याचं वाईट कसं करू शकते? आणि हिचं मन किती शुद्ध आहे, दिवस रात्र माझ्या आईची सेवा करते. बस हाच विचार करून अमनचं मन बदलून जातं आणि तो ह्या गोष्टीला तिथेच संपवतो. ठीक आहे, आता रडणं बंद कर. मी तुला घरात राहून देतो आणि तुझं सत्य सुद्धा कोणाला नाही सांगणार आहे. पण काय हो? पण तू कधीही माझ्या जवळ नाही यायचं आहेस आणि माझ्यासोबत कुठेही यायचं सुद्धा नाहीयेस. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. सीमा अमनच्या सगळ्या अटी कबूल करते आणि मग कधीही त्याच्याजवळ नाही जात.
ती रात्रंदिवस सुशीलाच्या अवतीभोवती फिरत राहते. ती सुशीलाची अगदी मनापासून सेवा करते आणि म्हणूनच सुशीला नेहमी सीमा बेटा, मी माझ्या पूर्वजन्मी नक्कीच काही चांगली कर्म केली असतील, जी तुझ्यासारखी गुणी सून मिळाली. माझा आशीर्वाद आहे, सदा सौभाग्यवती राहा. सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळवल्यावर सीमाच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं आणि ती मनातल्या मनात विचार करते, अरे वा, या जगात माझ्यापेक्षा जास्त दुर्दैव कोणाचं असेल, जिचा नवरा तिला जवळ येण्याची परवानगी सुद्धा देत नाही. मी एक चेटकीण आहे, तर यात माझी काय चूक आहे? मनातल्या मनात असा विचार करत सीमा स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि मग स्वतःला सांभाळून कामाला लागते. मग काही दिवसांनी तिची सासू सुशीलाची तब्येत अचानक बिघडू लागते आणि म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुशीलाचा उपचार करण्यासाठी लगेच पैसे जमा करा असं म्हणतो. तर सीमाला त्याच्यावर राग येतो आणि मग, तू डॉक्टर आहेस की हैवान? बघत नाहीयेस माझी सासू इथे मरतीये आणि तू तिचा उपाय सुरू करण्याऐवजी आधी पैसे जमा करायला सांगतोयस. आज मला तुला मारल्याशिवाय अजिबात चैन पडणार नाही. त्याच वेळी सुशीलाची दोन्ही मुलं आणि मोठी सून आशा सगळे हॉस्पिटलमध्ये येतात आणि मग सीमाला चेटकिणीच्या रूपात बघून सगळे घाबरतात. सीमा, हे काय आहे? तुला इथे तुझं खरं रूप दाखवणं गरजेचं होतं का? पटकन ह्या रूपातून बाहेर ये आणि इथून लवकरच चालती हो. अमनच्या म्हणण्यावर सीमा स्वतःच्या चेटकिणीच्या रूपातून बाहेर येते आणि मग सगळे तिला वाटेल तसं बोलायला लागतात. आणि अमन, आता तर तुला माझ्या घरातून जावंच लागेल चेटकीण. आता मी तुला जास्त सहन नाही करू शकणार आहे. जा, दूर जात राहा माझ्या डोळ्यासमोरून. सुनबाई कुठेही नाही जाणार. अरे, ती चेटकीण असूनही तुम्हा सगळ्यांपेक्षा चांगली आहे. तिच्यात माणुसकी आहे आणि तुम्ही सगळे माणूस आहात, पण तुमच्यात जराही माणुसकी शिल्लक नाहीये. सुशीलाची ही गोष्ट ऐकून सगळ्यांची डोकी लाजेने झुकतात आणि सीमा रडत रडत बाहेर पळायला लागते. पण तितक्यात तिथे एक संन्यासी येतो. थांब मुले, तू कुठेही नाही जाणार. तुझ्यासारख्या युद्ध मनाची आणि दयालू मुलगी कधी चेटकीण असूच नाही शकत. मी आत्ताच तुला चेटकिणाच्या योनीतून लवकरच मुक्ती देतो. असं म्हणून संन्यासी आपल्या मंत्रशक्तीने तिला कायमचं चेटकिणीच्या रूपातून मुक्त करतो आणि ती तिच्या पती आणि परिवारासोबत आनंदाने राहू लागते.